सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्रास देणारा नवरा। मी प्रत्येक नवऱ्याला असं म्हणत नाही, पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्त्रियांना नवऱ्यापासून खूप त्रास असतो आणि त्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून बऱ्याच स्त्रिया टोकाचं पाऊल उचलतात। तर ते टोकाचं पाऊल न उचलता त्रास देणाऱ्या नवऱ्याला कसं हँडल करायचं आणि तुमच्या जर नवऱ्याला भरपूर ॲटिट्यूड असेल तर त्याचा तो ॲटिट्यूड कसा कमी करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अगदी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा काय होतं माहिती आहे का, की बऱ्याच वेळा अशा काही महिला आहेत की त्या महिला, प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो आणि आपण ज्यावेळेस आपलं लग्न होईल त्यावेळेस फोनवरचं संभाषण किंवा अगदी 5-6 भेटीमध्ये आपण त्या समोरच्या व्यक्तीला ओळखू शकत नाही। ज्यावेळेस तुम्ही त्या तुमच्या नवऱ्याच्या लग्न झाल्यानंतर सतत कायम संपर्कात राहाल त्याच वेळेस तुम्हाला त्याचा स्वभाव कळत जातो, स्वभाव उमजत जातो की नक्की यांचा स्वभाव आहे तरी कसा, तर हे कळत जातं। तर जर तुमचा नवरा तुम्हाला त्रास देत असेल तर अशा नवऱ्याला हँडल कसं करायचं, तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नवऱ्याला कधीच कमी लेखू नका आणि स्वतःलाही कमी लेखू नका आणि नवऱ्याला कमीही समजू नका। कारण एक म्हण आहे बघा, नवरा हा उशाखालचा साप असतो आणि ती म्हण खरी आहे। कधी नवरा त्याची बाजू पलटेल सांगता येत नाही। त्यामुळे तुमच्या नवऱ्याला तुम्ही साधं भोळं कधीच समजू नका आणि तुमच्या नवऱ्यासमोर तुम्ही असंही दाखवू नका की बाबा मी तुमच्यासमोर शून्य आहे, मी तुमच्यासमोर काहीच नाही। त्यामुळे तुम्ही स्वतःला कमी समजू नका। आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या नवऱ्याला जर भरपूर ॲटिट्यूड असेल आणि तो तुम्हाला सतत हाडतूड करत असेल किंवा कमी लेखत असेल, अगं तुला काय कळतंय, तुझं काम तुझं तू कर ना, तुझं काय काम आहे, घरात स्वयंपाक बनवणं, 4 भिंतीच्या आतमधलं काम करणं, तू कशाला माझ्यामध्ये लुडबुड करतेस, असं जर तुमचा नवरा तुम्हाला म्हणत असेल तर तुम्ही त्यावेळेस काय करा, अशा नवऱ्याचा जर तुम्हाला ॲटिट्यूड कमी करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट द्यायला शिका। तुम्ही नका त्यांच्या पुढे पुढे करू किंवा त्यांना पटत नाही ना तर त्या नवऱ्याला तुम्ही तिथे शहाणपण शिकवायला जाऊ नका। कारण जर तुम्ही चांगल्या गोष्टी त्यांना सांगत असाल तर तुम्हाला तुमचा नवरा उर्मटपणे बोलत असेल, तुमची किंमत ठेवत नसेल तर तुम्ही त्यांना शहाणपणाच्या गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या। आता बघा तर बऱ्याच ठिकाणी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की असे काही लेडीज किंवा काही स्त्रियांचे नवरे असतात की हिला कसा त्रास दिला जाईल, ही सतत कशी टेन्शनमध्ये असेल। अजूनही तुम्हाला मी सांगते, मी प्रत्येक पुरुषाला बोलत नाही, कारण बरेच पुरुष हे मनमिळावू असतात, आपली बायको खुश कशी राहील याचा विचार करतात। पण काही पुरुष असेही आहेत की आपल्या बायकोला कसा त्रास होईल हे पाहत असतात, त्यांच्याबद्दलच बोलत आहे। तर बघा आता दुसरी गोष्ट आहे, जर तुमचा नवरा सतत तुम्हाला त्रास देत असेल आणि तुम्हाला कसं कामाचा तुमच्यावर लोड होतोय ते बघत असेल, सतत तुम्ही कशा टेन्शनमध्ये असाल हे पाहत असेल, तर अशा नवऱ्याला तुमच्याच भाषेत तुम्ही उत्तर द्यायला शिका। त्याची प्रत्येक गोष्ट ऐकू नका। मी असं नाही म्हणत की तुम्हाला भांडण करा, पण तो समोरचा तुमचा जो नवरा आहे तो तुमच्याशी जसं बोलतोय ना तर त्याच भाषेत त्याला उत्तर द्यायला शिका, ना की शांत बसून त्याच्या सगळ्या गोष्टी सहन करत बसू नका। आता बघा चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जर
तुमच्या नवऱ्याच्या चुका दाखवायच्या असतील, की बाबा तुम्हाला असं वाटतंय की नाही, ही गोष्ट आता आपला नवरा चुकीची करतोय, ही गोष्ट बरोबर नाही आहे, हा डिसिजन तुमच्या नवऱ्याचा चुकलेला आहे किंवा हा डिसिजन चुकीचा आहे, त्यावेळेस तुम्ही वेळ बघा आणि त्या वेळेला तुमच्या नवऱ्याला जेवढं तुम्हाला समजावून सांगता येईल की बाबा तुम्ही जो हा निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे, तुमच्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या नवऱ्याला कसं हँडल करता येईल ते पहा. बऱ्याच वेळा काय होतं की तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही जर बसल्या असाल आणि तुमच्या फॅमिलीमध्ये एखादं डिस्कशन चाललेलं आहे आणि तुम्हीच मध्ये बोललात की बाबा हे असं नको असं करायला, तर बऱ्याच वेळा तुम्हाला तिथे हाडतूड केलं जातं किंवा तुमच्या शब्दाला किंमत राहत नाही. तुला काय कळतंय ग, तू शांत बस, आमचं आम्ही काय करायचंय ते बघून घेतो, असं म्हटलं जातं. तर अशा वेळेस तुम्ही त्यांना जेवढं त्यांना त्यांच्या मनाचं करायचं आहे ना ते करू द्या. तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नका. आणि मध्ये पडल्यामुळं तुला काय कळतंय, तुझं काय काम आहे, चूल आणि मूल आहे, या गोष्टी तुम्हाला ऐकाव्या लागतात. आणि या गोष्टी ऐकल्याने भरपूर स्त्रियांचं मन दुखवलं जातं, आपल्या शब्दाला इथे किंमत नाही, आपलं काम सतत काढलं जातं. या गोष्टींनी आपल्याला स्वतःलाही त्रास होतो. त्यामुळे त्रास देणारा जर नवरा असेल तर या ज्या काही तुम्हाला मी 4-5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, या गोष्टींचं तुम्ही नक्की पालन करा. बघा, तुमचा नवरा नक्कीच, तुमच्या नवऱ्याला ॲटिट्यूड भरपूर असेल, तो ॲटिट्यूडही कमी होईल आणि त्याला तुमची किंमतही कळेल. जय शिवराय.